प्रत्येक ट्रेडरच्या मनात एक प्रश्न नेहमीच असतो. ही जी तेजी आहे ती नक्की कधी संपणार? म्हणजे वाढत्या मार्केटमधून प्रॉफिट बुक करून बाहेर पडण्याची परफेक्ट वेळ कोणती? कारण खरं तर हा एक छोटासा निर्णय असतो जो नफ्याला तोट्यात बदलू शकतो. आणि प्रश्न जरी साधा वाटत असला ना, तरी याचं उत्तर ट्रेडिंगमध्ये प्रचंड महत्वाचं आहे. कारण एक चूक झाली की सगळा नफा पाण्यात जाऊ शकतो. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला एक पॅटर्न मदत करतो, ज्याचं नाव आहे इव्हनिंग स्टार. या पॅटर्नचं नावच किती छान आहे बघा, इव्हनिंग स्टार, म्हणजे संध्याकाळचा तारा. आणि तो काय करतो? तो अंधार पडण्याची म्हणजेच रात होण्याची चाहूल देतो. अगदी तसंच हा पॅटर्न चार्टवर दिसला की समजावं की मार्केटमधली तेजी संपून आता मंदीची रात सुरू होऊ शकते. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी हा इव्हनिंग स्टार पॅटर्न म्हणजे नेमकं काय आहे ते पाहू. मग त्या कॅन्डल्स मागे दडलेली कहाणी समजून घेऊ. त्यानंतर कन्फर्मेशन किती महत्वाचं आहे यावर बोलू. मग प्रत्यक्ष चार्टवर हा पॅटर्न कसा दिसतो ते पाहू. आणि शेवटी कोणत्या सामान्य चुका टाळायला हव्यात यावर नजर टाकू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून. हा इव्हनिंग स्टार पॅटर्न आहे तरी काय, आणि त्याला चार्टवर ओळखायचं कसं? हे बघा, हा आहे तो क्लासिक इव्हनिंग स्टार पॅटर्न. नीट पाहिलं तर लक्षात येईल की या 3 कॅन्डल्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पॅटर्न नेहमी एका चांगल्या तेजीनंतर म्हणजे अपट्रेंडच्या अगदी टॉपला तयार होतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर जेव्हा हा पॅटर्न दिसतो त्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की आता बायर्सची म्हणजे खरेदीदारांची ताकद कमी झालीये आणि सेलर्स म्हणजे विक्रेते मार्केटवर कंट्रोल मिळवत आहेत. ह्या पॅटर्नची खरी मजा त्याच्या त्या 3 कॅन्डल्समध्ये आहे. बघा, पहिली मोठी हिरवी कॅन्डल ही सांगते की बाजारात फक्त बायर्सचा जोर आहे. मग येते दुसरी छोटी कॅन्डल, ही म्हणजे गोंधळाची स्थिती. इथं बायर्स आणि सेलर्समध्ये जणू काही कुस्ती चाललीये आणि कोण जिंकणार हे कळत नाहीये. आणि मग येते तिसरी मोठी लाल कॅन्डल, जी स्पष्ट सांगते की या कुस्तीत सेलर्स जिंकले आहेत आणि त्यांनी बाजार ताब्यात घेतलाय. आता जरा याच्या अजून खोलात जाऊया. म्हणजे या कॅन्डल्सच्या मागे नक्की घडतंय काय? कारण प्रत्येक कॅन्डल आपल्याला मार्केटमधल्या लोकांच्या मानसिकतेबद्दल, त्यांच्या सायकोलॉजीबद्दल एक गोष्ट सांगत असते. तर गोष्ट सुरू होते पहिल्या दिवसापासून. हा आहे ग्रीन लाईट. एक मोठी हिरवी कॅन्डल म्हणजे बायर्स एकदम फुल कॉन्फिडन्समध्ये आहेत. बाजारात सगळीकडे उत्साह आहे आणि किमती सुसाट वर पळतायत. आता येतो दुसरा दिवस म्हणजे येलो लाईट. हा एक प्रकारचा वॉर्निंग सिग्नल आहे. ही छोटी कॅन्डल काय दाखवते? तर तेजीचा जो वेग होता तो आता थांबलाय. बायर्स आणि सेलर्समध्ये एक प्रकारची रस्सीखेच सुरू झालीय आणि कोणीच जिंकेन असं झालंय. आणि मग येतो शेवटचा तिसरा दिवस, रेड लाईट. ही मोठी लाल कॅन्डल सगळं चित्र स्पष्ट करते. ती सांगते की आता सेलर्सनी पूर्णपणे ताबा मिळवला आहे. तेजीला ब्रेक लागला आहे आणि इथून पुढे मंदीची गाडी सुरू होऊ शकते. ही 3 दिवसांची छोटीशी कहाणीच आपल्याला ट्रेंड कसा बदलतो हे दाखवते. ठीक आहे, आता एका खूप खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया. हे नेहमी लक्षात ठेवा की कुठलाही पॅटर्न चार्टवर दिसला की लगेच उडी मारून ट्रेड घ्यायचा नसतो. नाही, त्याला इतर गोष्टींचा सपोर्ट मिळणं, ज्याला आपण कन्फर्मेशन म्हणतो, ते मिळणं अत्यंत गरजेचं आहे. एक गोष्ट डोक्यात पक्की करा, कन्फर्मेशनशिवाय ट्रेड करणं म्हणजे डोळे झाकून गाडी चालवण्यासारखं आहे. अपघात होऊ शकतो, म्हणजे नुकसान होऊ शकतं. म्हणून नेहमी अजून काही पुरावे मिळतात का याची वाट पहा. तर कन्फर्मेशनसाठी आपण ही एक छोटी चेकलिस्ट वापरू शकतो. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे व्हॉल्यूम. जी तिसरी लाल कॅन्डल आहे ना, तिच्यासोबत जर व्हॉल्यूम पण वाढलेला दिसला तर समजून जा की मोठे प्लेयर्स, मोठे ट्रेडर्स मैदानात उतरले आहेत आणि जोरदार विक्री करत आहेत. हा रिव्हर्सलचा एक प्रचंड मोठा आणि पक्का सिग्नल असतो. बरं, आत्तापर्यंत आपण थिअरी बघितली. चला आता हे सगळं प्रत्यक्षात एका खऱ्या चार्टवर कसं दिसतं ते पाहूया. हा बघा, आपल्यासमोर एक डेली चार्ट आहे. डाव्या बाजूला पाहिलं तर एक स्पष्ट अपट्रेंड दिसतोय, म्हणजे मार्केट वर जातंय. आणि मग एकदम टॉपला, शिखरावर आपला तो इव्हनिंग स्टार पॅटर्न तयार झालाय. ती बघा, पहिली मोठी हिरवी कॅन्डल, मग ती छोटीशी गोंधळाची कॅन्डल आणि त्यानंतर ती मोठी लाल कॅन्डल. आणि मग काय झालं? त्या पॅटर्ननंतर मार्केट कसं धाडकन खाली आलंय हे आपल्या सगळ्यांना स्पष्ट दिसते. आता या इव्हनिंग स्टारच्या अगदी उलट एक पॅटर्न असतो, तो म्हणजे मॉर्निंग स्टार. एकदम सोपा आहे.
इव्हनिंग स्टार म्हणजे तेजीचा शेवट, तर मॉर्निंग स्टार म्हणजे मंदीचा शेवट आणि तेजीची सुरुवात. जणू काही हे दोन्ही पॅटर्न एकमेकांचे जुळे भाऊ आहेत, फक्त विरुद्ध दिशेने काम करतात. चला आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या भागाकडे आलो आहोत आणि तो म्हणजे कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. ह्या काही चुका आहेत ज्या नवीन ट्रेडर्स हमखास करतात. सगळ्यात पहिलं म्हणजे साईडवेज मार्केटमध्ये ह्या पॅटर्नवर विश्वास ठेवू नका. दुसरं, व्हॉल्यूमकडे कधीच दुर्लक्ष करू नका. तिसऱ्या दिवशी व्हॉल्यूम वाढला नाही तर तो एक धोक्याचा इशारा आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, घाई करू नका. तिसरी कॅन्डल पूर्णपणे बंद होण्याची वाट बघा आणि मगच काय तो निर्णय घ्या. आकडेवारी बघितली तर योग्य परिस्थितीत म्हणजे जेव्हा कन्फर्मेशन मिळतं तेव्हा या पॅटर्नचा सक्सेस रेट साधारणपणे 70% असू शकतो. पण एक मिनिट, इथे कन्फर्मेशन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कारण लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये कोणतीही गोष्ट 100% गॅरंटी देत नाही. तर मग मुद्दा काय आहे? इव्हनिंग स्टार पॅटर्न खरंच एक शक्तिशाली सिग्नल आहे, पण तो एकटाच सगळं काही नाही. तो एका मोठ्या कोड्यातला फक्त एक तुकडा आहे. त्यामुळे कोणताही ट्रेड घेण्यापूर्वी या पॅटर्नला आपल्या मोठ्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून बघा. लक्षात ठेवा, तो फक्त एक इशारा आहे, तो अंतिम निर्णय नाही.